अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची अशी प्रभावी सेवा आपण आज बघणार आहोत. तर एका ताईंनी मला कमेंट केली होती की ताई श्रीमद भागवत ग्रंथाचं आपण पारायण कसं करावं या संदर्भात सविस्तर माहिती सांगा ना. तर मला चला या संदर्भात मी आता व्हिडिओ बनवते. तर आता ताई तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल ना तर नक्की कमेंट करा, म्हणजे मला समजेल की तुम्ही आता व्हिडिओ हा बघितलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण कसं करावं, कोणी करावं आणि त्याचे नियम अटी काय आहेत आणि उद्यापन कसं करावं आणि किती दिवस करायचं आहे पारायण, पूजा मांडणी करायची आहे का नाही करायची ते सुद्धा मी सांगणार आहे. आणि तसंच आपल्याला उद्यापनच्या दिवशी नैवेद्य काय दाखवायचं आहे तर या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, कोणीही मध्ये स्किप करू नका. आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील ना तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तर बघा आता जिथे भागवत ग्रंथाचं पारायण हे केलं जातं ना तर तिथे ना साक्षात भगवान श्रीकृष्ण असतात, तर ते विराजमान होत असतात. आणि भगवान विष्णूंची सर्वात अतिशय उच्च कोटीची अशी प्रभावी सेवा आहे ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ. ही खूप अशी मोठी सेवा आहे. तर आता हे भागवत ग्रंथाचं जे पारायण आहे तर ते आपण कधी करत असतो तर पितृपंधरवाडा असतो बघा, पितृपक्ष, त्याच्यामध्ये आपण करतो. पितरांसाठी, पितरांच्या सद्गतीसाठी आपण ही सेवा करतो. पितर आपल्यावर प्रसन्न व्हावे त्यासाठी आपण ही सेवा करत असतो. तर आपण ही सेवा करतो पितृपक्षात. आणि नंतर दुसरी कधी करतो तर एकादशीला करतो. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला 2 एकादशी येत असतात त्यावेळेस आपण या ग्रंथाचं पारायण करत असतो. आता बरेच सेवेकरी करतात, मी सुद्धा करत असते. मी रोज हे करत नाही, फक्त मी कधी करते पितृपक्षात माझी सेवा असते, पारायण माझं असतं आणि माझं यायला असतं आपलं एकादशी असते त्यावेळेस माझं पूर्ण एक पारायण मी करत असते बस. बाकी इतर दिवशी माझं काही नसतं, कारण बाकी इतर दिवशी माझ्या सगळ्या बऱ्याच सेवा असतात. तर आता आपण प्रत्येक एकादशीला भागवत ग्रंथाचं आपण पारायण हे का करत असतो तुम्हाला माहिती आहे त्याचं कारण का माहिती आहे का? बघा तुम्हाला सांगते. आपला जो पितृदोष असतो तो कमी होत असतो. एकादशीला जी व्यक्ती पारायण करते भागवत ग्रंथाचं त्या व्यक्तीचा पितृदोष असतो तो कमी होत असतो. त्यामुळं आपल्याला करायचं असतं या ग्रंथाचं पारायण प्रत्येक एकादशीला करायचं असतं. बघा काही वेळ लागत नाही, फक्त 1.5 ते पावणे 2 तास लागतात. आता जे सेवेकरी करतात त्यांना सगळं माहीत आहे, पण जे नवीन असतात त्यांना काहीच माहिती नाही. मी त्यांना सांगते बघा, तुम्हाला सांगते जर तुम्ही कधी केलं नसेल ना कोणी तर तुम्ही आवर्जून करायला सुरुवात करा. तुम्हाला वर्षभरामध्ये समजेल की तुम्हाला किती फरक पडलेला आहे. बघा कारण कसं असतं तर बघा 90% लोकांना पितृदोष हा असतोच. आणि पितृदोष आपल्याला असला ना तर बरीच कारणांना आपल्याला सामोरं जावं लागतं, संकटांना सामोरं जावं लागतं. कारण कसं असतं ना काही गोष्टी आपल्याला कळत नाही, काही गोष्टी छोट्या असतात पण त्या खूप नंतर मोठ्या होऊन जातात. आणि प्रखर पितृदोष ज्यावेळेस होतो, ज्यावेळेस नॉर्मल असो पितृदोष त्यावेळेस आपण लक्ष देत नाही, आणि ज्यावेळेस प्रखर पितृदोष होऊन जातो त्यावेळेस बघा आपण काही केल्याने मग काहीच होत नसतं. कारण कसं असतं तर ज्यावेळेस आपला प्रखर पितृदोष होतो त्यावेळेस आपल्याला काय करायला सांगतात तर नारायण नागबली करायला सांगतात. त्र्यंबकेश्वरला जाऊन आपण नारायण नागबली करतो. तर ती विधी किती वर्षाची असते? फक्त 3 वर्षाची असते. 3 वर्ष ही विधी असते आणि 3 वर्षांनी परत आपल्याला करायला लागतं. कारण नारायण नागबली करण्यासाठी बघा लागणारा जो वेळ आहे, जो पैसा आहे तो प्रत्येकाकडं आहे का? नाही आहे बघा. कारण कसं असतं ना कोणाकडं आहे तर कोणाकडं नाही आहे, कारण प्रत्येकाचे दिवस हे सारखे नसतात. आता कसं असतं ना जी व्यक्ती या भागवत ग्रंथाचं पारायण करते तर त्या व्यक्तीचा बघा काही पितृदोष असतो तर तो पूर्ण कमी होत जातो, म्हणजे कुठंतरी हा थांबतो. तुम्हाला मी आधी सांगितलं की बऱ्याच जणांना विश्वास बसत नाही की आम्हाला कोणतेच दोष नाही असं वाटतं, पण बघा असं नसतं. कारण बरेच दोष घेऊन आपण जन्माला आलेलो असतो आणि त्याच्यासोबतच बघा काही ऋण असतात तर ते फेडण्यासाठी आपण जन्माला येतो. आणि ते 5 ऋण असतात, तर ते 5 ऋण कोणते आहेत ते मी तुम्हाला आता सांगते. तर पहिला जो ऋण असतो तो असतो मनुष्य ऋण, दुसरा ऋण असतो तो आहे देव ऋण, तिसरा जो ऋण आहे तो आहे पितृ ऋण, आणि चौथा ऋण आहे तो आहे भूत ऋण, आणि 5वा ऋण आहे तो आहे ऋषी ऋण. म्हणजे 5 ऋण असतात का ते आपण घेऊन जन्माला येत असतो. तर ते हे सगळे ऋण फेडण्यासाठी आपला जन्म हा झालेला असतो. तर म्हणजे ऋण फेडण्यासाठी म्हणजे काय तर काहीतरी कोणाचं घेणं असतं, देणं असतं, तर त्यासाठी आपला जन्म झालेला असतो. आता मी तुम्हाला 5 ऋण सांगितले कोणते आहेत बरोबर. तर ते ऋणांचे अर्थ काय असतात, कशासाठी हे ऋण असतात, तर या संदर्भात संपूर्ण माहिती आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही व्हिडिओ चेक करा. तर बघा आता जी कोणी व्यक्ती भागवत ग्रंथाचं पारायण करते ती अर्थात भाग्यवान असतेच. पण बघा तुम्हाला मी सांगते जर तुम्ही मूळ जो ग्रंथ असतो ना भागवत ग्रंथ, आता तो आपण बघा पठण करू शकतो का, पारायण त्याचं करू शकतो का
तर नाही करू शकत. बघा करणारे करता. मूळ ग्रंथाचं सांगते मी तुम्हाला. तर जो मूळ ग्रंथ असतो तर तो खूप मोठा ग्रंथ असतो आणि त्याचा आपण बघा वर्षभर जरी पारायण जर केलं, वाचन केलं दररोज, तरी नाही होणार आपल्याकडून. कारण तो खूप मोठा ग्रंथ असतो. तर त्यामुळं आपल्याला गुरु माऊलींनी संक्षिप्त रूपामध्ये हा असा आपल्याला ग्रंथ दिलेला आहे. भागवत बघा, संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ आपल्याला असा दिलेला आहे. आपण हा सहज पठण करू शकतो. 1.5 ते पावणे 2 तासामध्ये आपण पठण करू शकतो. तर हा आहे माझ्याकडे मूळ ग्रंथ नाही आहे. बघा कसं असतं ना, आपला संसार असतो. आपला संसार बघून आपल्याला परमार्थ हा करायचा असतो. कारण कसं असतं ना, तितका वेळ आपल्याकडं असणं सुद्धा गरजेचं असतं. आणि जरी तुम्हाला मूळ ग्रंथ जर वाचायचं असेल ना, भागवत ग्रंथाचा मूळ ग्रंथाचं सांगते मी तुम्हाला, जर तो भागवत ग्रंथ तुम्हाला जर त्याचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला आहे ना कमीत कमी दिवसातनं 8 ते 9 तास तुम्हाला द्यावे लागतील. मग तुमचं होईल. बघा तुमची इच्छा असेल ना, तुम्ही करू शकता. अतिशय उत्तमच आहे केलं तुम्ही तर. पण तुम्हाला सांगते बघा, गुरु माऊलींनी आपल्याला हा संक्षिप्त रूपात तुम्हाला मी आता सांगितलं की आपल्याला हा उपलब्ध असा करून दिलेला आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ. तर जो कोणी या ग्रंथाचे पाठ करतो ना, प्रत्येक एकादशीला पारायण करतो, तर त्याच्या आयुष्यामध्ये प्रखर पितृदोष जरी असला तरी तो दूर होतो, कमी होतो. तर याचं हे कारण असतं. कारण बघा जर तुमच्याकडनं जर होत असेल तर तुम्ही अवश्य त्या ग्रंथाचं पारायण करू शकता. मी असं नाही म्हणत की तुम्ही करू नका. कारण बघा आता प्रत्येक जे स्वामी सेवेकरी आहेत ना, आता दिंडोरी पळणी सेवा केंद्रामध्ये आहेत ना, जेवढे सेवेकरी येतात का त्यांच्याकडे फक्त हाच ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत. बघा आता गुरु माऊलींनी आपल्याला किती साध्या सोप्या पद्धतीने हा संक्षिप्त रूपात आपल्याला दिलेला आहे असा उपलब्ध करून हा ग्रंथ. तर प्रत्येक सेवेकरी या ग्रंथाचे पारायण करतच असतात. प्रत्येक एकादशीला करतात. आणि आपल्या पितृपक्षात तुम्हाला मी सांगितलं की याचा आपण भरपूर सेवा करतो या ग्रंथाची. तसंच तुम्हाला मी सांगते, जर तुम्हाला जर असं वाटत असेल की आता नवीन वर्ष सुरू होतोय तर आता आम्ही सुरुवात करूया, तर बघा तुम्हाला जर असं वाटलं ना तर तुम्ही नित्यसेवेमध्ये ना 2-2 जरी अध्याय पठण केले ना तरी चालेल. बघा तुमचं 7 दिवसामध्ये ना एक पारायण म्हणजे एक पाठ तुमचं होऊन जाईल. तर तुम्हाला सांगते या ग्रंथामध्ये ना फक्त 14 अध्याय आहेत. काही मोठे नाही, खूप छोटे आहेत. आणि तुम्हाला सांगते मी या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुमची इच्छा असेल तितके तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही किती करायचे आहेत बघा, तुम्ही 11 करू शकता, तुम्ही 21 करू शकता, तुम्ही 51 करू शकता, तुम्ही 108 करू शकता. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जितके करायचे तितके तुम्ही करू शकता. कारण मी सुद्धा आहे ना नित्यसेवेमध्ये हे रोज नाही म्हणजे पठण करत. जर तुम्ही केले तर अतिशय उत्तम आहे. पण माझ्याकडनं नाही होत कारण बऱ्याच अशा दुसऱ्या पण सेवा असतात. त्यामुळं मी नाही करत. मी फक्त एकादशीला या ग्रंथाचं पारायण करते. तर आता तुम्हाला समजलं असेल की किती म्हणजे पारायण तुम्ही करू शकता, किती दिवस करू शकता. ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहे ना त्यावेळेस तुम्हाला सांगते बघा नियम काय आहेत त्याचे. तर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे. परान्न वर्ज्य म्हणजे कोणाच्या घरी खायचं प्यायचं नाही आहे. आणि जरी एखाद्या वेळेस कोणाच्या घरी जेवायला गेलेस तर घरी येऊन तुम्ही काय करायचं तर गायत्री मंत्राची 1 माळ जपायची आहे. म्हणजे जे काही दोष लागलेले असतात आपल्याला अन्नातून ते नाहीसे होतात, ते आपल्याला लागत नाहीत असं करायचं. आणि जरी तुम्ही नाहीच कोणाच्या घरी काही खाल्लं पिलं तर अतिशय उत्तमच आहे. पण बघा हे नियम तुम्हाला पाळायला लागतील. आणि ब्रह्मचर्य तुम्हाला पाळायची असेल तर तुम्ही पाळू शकता, नसेल तर मग नका पाळू तरी चालेल, काही हरकत नाही. कारण त्याला एवढं कडक काही नाही आहे. फक्त त्याला मांसाहार आणि परान्न वर्ज्य करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मी आता सांगते की बघा पूजा मांडणी करायची असते का, तर बघा तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता. आणि जरी नाही केली तरी चालेल. फक्त तुम्हाला सांगते जिथं तुम्ही ग्रंथ ठेवणार आहे, जिथं तुम्ही वाचणार आहे, देवघरासमोर बसणार आहे, कुडे हॉलमध्ये बसणार आहे, कुठे बसणार आहे, तिथं फक्त ग्रंथ हलवायचा नाही. तुम्ही जितके दिवस पारायण करणार आहेत, 11 दिवस करणार, 21 दिवस, 51 किती दिवस करणार आहे पारायण, तितके दिवस ग्रंथ हलवायचा नाही आहे. आणि पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी नक्की व्हिडिओ दाखवेल, तो तुम्हाला डायरेक्ट दाखवेल कसं काय करायचं असते. तर हा ग्रंथ कुठे भेटेल, संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ, तर हा तुम्हाला जवळपासच्या स्वामी केंद्रामध्ये भेटून जाईल. हा दिंडोरी पळणी सेवा मार्गामधला आहे. तर हा असं तुम्हाला भेटून जाईल. तर याची किंमत किती आहे, फक्त 64 आहे, 64 रुपीज, काही जास्त महाग नाही आहे. तर हा असं तुम्हाला भेटून जाईल. आणि याच्यामध्ये ना 14 अध्याय आहेत, म्हणजे 14 स्कंद आहेत. म्हणजे कसं आता दुसरे जे अध्याय असतात, दुसरे ग्रंथ असतात त्याच्यामध्ये अध्याय 1 अध्याय 2 म्हणजे असं असतं ना. तर याच्यामध्ये ना स्कंद आहे, पहिला स्कंद, दुसरा स्कंद, म्हणजे असं आहे. तर हे ना इझिली तुमचं होऊन जाईल 1.5 ते पावणे 2 तासामध्ये, तुम्हाला मी सांगितलं. तर याच्यासाठी तुम्हाला काय लागणार माहिती आहे का, तुम्हाला नित्यसेवेची पोथीसुद्धा लागणार आहे. बघा नित्यसेवेचा आपला जो ग्रंथ असतो ना तर तो सुद्धा तुम्हाला लागणार आहे. कारण का माहिती आहे का, कारण तुम्हाला ही सेवा सुरू करायच्या आधी नित्यसेवेमधले काही स्तोत्रमंत्र तुम्हाला बोलायचे आहेत. तर तुम्ही संकल्प सोडा आधी, नंतर तुम्ही पूजा मांडणी करा. त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, पहिला तुम्हाला स्वामीस्तवन वाचायचं आहे. कारण कोणतीही आपण सेवा करतो त्यावेळेस आपल्याला स्वामीस्तवन हे वाचावंच लागतं. तर तुम्हाला सुरुवातीला स्वामीस्तवन वाचायचं आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, बघा गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला एक वेळा बोलायचं. आता गणपती अथर्वशीर्ष याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, पहिल्याच पेजवर आहे, म्हणजे पहिल्या पेजवर स्वामीस्थावन आहे, त्याच्यानंतर हे आहे दुसऱ्या पेजवर गणपती अथर्वशीर्ष. आणि तुम्हाला सांगते, आता तुम्हाला मी आधी सांगितलं की नित्यसेवाचं आपल्याला, आणि तुम्हाला मी सांगितलं की नित्यसेवेची आपल्याला पोथी जी असते ती लागणार आहे. तर ती का लागणार आहे, कारण बघा तुम्हाला सांगते याच्यामध्ये काय दिलेलं आहे. तर बघा आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जपायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 24 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्र जप करायचा आहे. त्याच्यानंतर एक वेळा पुरुष सूक्त तुम्हाला बोलायचं आहे, एक वेळा स्त्री सूक्त हे बोलायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला नित्यसेवेचा ग्रंथ जी पोथी असते ती तुम्हाला लागणार आहे. आणि ती सगळी सेवा तुमची झाली त्याच्यानंतर तुम्हाला लगेच सुरुवात करायची वाचन करायला. बघा हा आहे पहिला अध्याय, बघा किती छोटे अध्याय आहेत, काही मोठे नाही आहे. हा पहिला अध्याय आहे, हा संपला पहिला अध्याय. आता हा दुसरा आहे. बघा एकदम तुमचं इझिली 1.5 ते पावणे 2 तासामध्ये होऊन जाईल. हा तिसरा अध्याय आहे. म्हणजे असे छोटे छोटे अध्याय आहेत, काही मोठे नाही आहेत. तर जसं आपलं स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ असतो बघा 1.5 ते पावणे 2 तासामध्ये होतो इझिली, तसंच तुमचा हा सुद्धा होऊन जाईल. आता तुम्हाला समजलं असेल की पारायण करायला कशी सुरुवात करायची आहेत आणि नियम अटीसुद्धा समजले असतील. संकल्प कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला समजलं असेल. संकल्प जरी नाही तुम्हाला करता येत असेल तर या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, वाटल्यास त्याची तुम्ही नंतर चेक करा व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर आता बघा काय राहिलं आपलं, तर आपल्याला उद्यापन करायचं असतं. शेवटच्या दिवशी सांगता करायची पारायणाची. तर ती कशी करायची आहे, तुम्ही आपल्याला एक नैवेद्य करायचा असतो. तो नैवेद्य कोणता आहे माहिती तुम्हाला, तो नैवेद्य आहे गोपाल काला. तर तुम्हाला असा काला करायचा आहे. बघा आपण दहीहंडीच्या दिवशी कसं श्रीकृष्ण, म्हणजे बघा श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार आहेत, त्यामुळे बघा आपण श्रीकृष्णांना कसं दहीहंडीच्या वेळेस आपण जो काला करतो गोपाल काला, तसंच तुम्हाला तो करायचा आहे. छोटासा प्रसाद थोडा करायचा आहे आणि तो असा दाखवायचा आहे त्यांनी. याच्यामध्ये असं काही विशेष नसतं, म्हणजे कसं एकदम साधं सोपं सगळं असतं. फक्त मनापासून सेवा केलेली आपली कशी भगवंतापर्यंत पोहोचत असते, ते महत्त्वाचं असतं तितकंच. आणि बघा तुम्हाला एक राहिलं सांगायचं, ते म्हणजे असं आहे की बघा मासिक धर्माचा आलममध्ये सेवा करायच्या वेळेस तर काय करावं, तर तशा वेळेस तुम्हाला म्हणजे तुमचा खंड पडून जाईल, म्हणजे ते पारायण तुमचं खंडित होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर परत नव्याने सुरुवात तुम्हाला करावी लागेल. त्यासाठी तुम्ही बघा ताईंनो आधी मासिक धर्म बघा कधी काय कसं काय, त्याच्यानंतरच तुम्ही पारायणाला बसा. मी सांगते, कारण कसं असतं ना, कुठेतरी आपण चांगलं करायला जातो आणि मध्येच असं काय झालं का म्हणजे कसं ती सेवासुद्धा खंडित होऊन जाते. त्यामुळे तुम्हाला सांगते बघा मासिक धर्म वगैरे तुमचा बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही मग सेवेला सुरुवात करा. फक्त संकल्पयुक्त सेवा केली तर कोणते नियम तुम्हाला पाळायचे आहेत ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तेवढं फक्त नियमाचं पालन करा. नियमाचं पालन जर आपण केलं आणि सेवा केली तर अर्थात आपल्याला त्या सेवेचं फळसुद्धा भेटतं. त्यावेळेस आहे ना आपण हा भागवत ग्रंथ वाचतो ना, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ, तर तशा वेळेस आहे ना आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी पितृदोष असतो, प्रखर पितृदोष असो, काही असो, किती मोठा असो, 3 पिढ्यांचा 7 पिढ्यांचा असो, तो सुद्धा कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे एवढा चांगला फरक आपल्याला दिसून येतो, अनुभव येतो. तुम्ही करून बघा, मग तुम्हाला समजेल. कधी केलं नसेल सगळ्यांनी तर चला, तर आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती. आणि व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला काय सांगते शेअर करा माहिती आहे का, कारण जर तुम्ही व्हिडिओ शेअर केले तरच जास्त लोकांपर्यंत ही माहिती जाईल. आणि कसं काही गोष्टी काही जणांना त्या गोष्टीची गरज असते, ती गोष्टसुद्धा माहीत होईल. त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते की जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओ. आणि ना तुम्ही जर मला जास्त सपोर्ट केला ना, म्हणजे कसं माझीसुद्धा इच्छा होते की कुठंतरी आहे आपलं कोणीतरी की आपले व्हिडिओ बघते, म्हणजे कसं मलासुद्धा एक छान वाटतं ना कमेंट वगैरे तुमच्या पाहायला, असं असतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही जर मला सपोर्ट केला तरच माझेसुद्धा व्हिडिओ रेग्युलर येत जातील तुमच्यापर्यंत. नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत मी शेअर करत जाईल. आणि कसं आहे ना, जर मला सपोर्ट तुम्ही केला नाही, मला कमेंट आल्या नाही, म्हणजे माझीसुद्धा इच्छा नाही होत. मग तुम्हीसुद्धा आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा, कमेंट करत जावा, काही प्रश्न असेल तर विचारत जावा. म्हणजे कसं मलासुद्धा असं वाटतं कुठेतरी की आपलं कोणीतरी आहे विचारणारं, व्हिडिओ बघणारं, असं वाटतं ना. तर चला आता व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. आणि आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.